सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असतानाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली। शिवेंद्रसिंहराजे आणि आपण चांगले मित्र असून दोघांनी मिळून जिल्ह्याचे पालकत्व सांभाळण्यास हरकत नसल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केले। जिल्ह्याला एकाच वेळी मंत्री आणि दोघांकडे महत्त्वाची खाती असणे ही मोठी राजकीय ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले। 2025 मधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे लातूर तर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले होते। साताऱ्याची जबाबदारी सध्या मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आहे। त्यामुळे गोरे यांच्या वक्तव्यामुळे पालकमंत्रीपदाच्या बदलाची चर्चा पुन्हा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मात्र गोरे यांनी देसाई यांचे पालकमंत्रीपद बदलण्याची थेट मागणी केलेली नसली तरी जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वादावर अजून देखील पडदा पडलेला नाही हेच दिसून येत आहे। खास करून आमचे बाबा 5 वर्ष आमच्या सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन होते। प्रचंड मोठं काम बँकेच्या माध्यमातून झालं। आम्ही त्यावेळी वेगवेगळ्या पॅनलमध्ये होतो, पण तरी सुद्धा संस्थेचं काम, सातारा जिल्ह्याचं काम हे राज्यातल्या आदर्शवत बँकांचं काम आहे। अशा पद्धतीचं सातारा जिल्हा बँक चालवण्याचं काम बाबांनी केलं। आताही ते त्याच संस्थेमध्ये काम करतात। साताऱ्यात माझा त्रास तुम्हाला जास्त होत नाही, पण माझी इच्छा तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हावं। बातमी करतील हे, पण माझी तर मनापासूनची इच्छा आहे आणि मी ही इच्छा व्यक्त साहेबांच्या जवळ पण केली होती। म्हणजे सुटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि दोघं मिळून काम करतो आणि आम्ही दोघं भाग्यवान आहोत। बघा, एका जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आणि दोघांनाही एवढी चांगली खाती मिळणं हे काय सहज शक्य होत नाही। दोघे आम्ही भाग्यवान आहे। असा योगायोग एकदा आलता सांगलीला, पतंगराव कदम साहेब आणि जयंत पाटील साहेबांना राधाबासाहेब त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं। बांधकाम त्यांच्याकडे नव्हतं जयंत पाटलांच्याकडे, पण आबांच्याकडे ग्रामविकास खातं होतं तेव्हा। पण आम्हाला खूप चांगली संधी आम्हाला मिळाली। दोघंही मनापासून काम करण्याचा प्रयत्न करतोय। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचा कायम आम्हाला आशीर्वाद आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।